बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार, त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या नव्या जेआरने ओबीसींच्या हक्कावर एक हल्ला झालाय आणि त्याला उत्तर देण्यासाठी धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळांसारखे दिग्गज एका व्यासपीठावर आलेले आहेत। आता हे फक्त एक मोर्चा नाहीये, तर ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि मराठा आणि ओबीसी यांच्यातील तणाव वाढत असताना बीड हे बालेकिल्ला का ठरलं आणि धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांना बिंडोक म्हणून कसं कापलं, आता पडळकरांनी कसं कडाळलं आणि भुजबळांनी सरकारला कसं घेरलं, आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये मी सगळं सविस्तर सांगणार आहे। मित्रांनो नमस्कार, मी संदेश आणि तुम्ही पाहताय लोकमंच। आता महाराष्ट्रात आरक्षण हा मुद्दा कधीच शांत झालेला नाहीये। 2023 पासून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरली आणि सरकारने सुरुवातीला मराठ्यांना ओबीसी कोट्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ओबीसी नेत्यांनी याला तीव्र विरोध केला आणि त्यानंतर छगन भुजबळांसारखे नेते म्हणाले की ओबीसींना 19% कोटा मराठ्यांसाठी गळ्यात बसवत येणार नाहीये आणि त्यानंतर सरकारने स्वतंत्र 10% मराठा कोटा जाहीर केला, पण तोही कोर्टात अडकलेला आहे आणि आता 17 ऑक्टोबर 2025 रोजी सरकारने नवीन जेआर जारी केला आणि त्यात 17 नव्या जातींना ओबीसी कोट्यात समाविष्ट केले गेलेले आहे। आता मित्रांनो, यात मराठा संबंधित काही जातींना अप्रत्यक्ष समाविष्ट केले असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे। आता त्यात परिणामी ओबीसी समाजात रोष आहे आणि बीड हे ठिकाण का निवडलं, कारण बीड हे धनंजय मुंडेचा बालेकिल्ला आहे आणि येथे मराठा ओबीसी संघर्ष नेहमीच तापलेला असतो, हे सगळ्यांना माहिती आहे। 2024च्या निवडणुकीतही येथे मोठे मोर्चे झाले आणि ज्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मराठा नेत्यावर टीका केली होती। आजचा हा महाएल्गार मोर्चा त्यातच एक मोठा भाग आहे। त्यानंतर ओबीसींच्या हक्कांसाठी आणि मराठा आरक्षणाने ओबीसीच्या कोट्यावर होणाऱ्या अतिक्रमाविरुद्ध हा आजचा मोर्चा होता। 17 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभा झाली आणि हजारो ओबीसी कार्यकर्ते, वंजारी, माळी, धनगर हे सर्वजण एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले। मोर्चा शांतपणे पार पडला, पण जरांगे पाटलांच्या समर्थकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता। मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, जेणेकरून तणाव वाढू नये आणि सभेत धनंजय मुंडे, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यासारखे नेते उपस्थित होते। आता यानंतर मित्रांनो, ओबीसी हक्क जपवा हा आणि त्यानंतर जीआर रद्द करावा आणि मराठा भाऊ ओबीसी भाऊ हे एकत्र लढा, पण खरं तर हे नेते मराठा नेत्यावर सडकून टीका करत होते। आता ही सभा फक्त आक्रोश नव्हती, तर ओबीसी समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न होता, पण काही ओबीसी नेत्यांनी भुजबळांच्या सभेला हजेरी लावलेली नव्हती, हे पाहायला मिळालं। आता यामुळे ऐकायला तडा गेल्याची चर्चा झालेली आहे, तरीही ही सभा यशस्वी झाली आणि सोशल मीडियावर व्हायरल झाली। तुम्ही ट्विटरवर व्हिडिओ पाहिलेच असतील। चला आता या नेत्यांची काय म्हटलं ती ऐकूया। मी त्यांच्या भाषणाचे प्रमुख मुद्दे सांगतो, सविस्तर ऐका आणि ते महत्त्वाचे आहेत हे समजावून सांगतो। प्रथम धनंजय मुंडेंनी काय म्हणलं ते पाहू। आता माजी मंत्री आणि बीडचे आमदार धनंजय मुंडे यांनी सभेत मनोज जरांगे पाटलावर जोरदार हल्ला चढवलेला आहे। आता ते म्हणाले, जरांगे पाटलांना बिंडोक म्हणायला हरकत नाहीये, त्याचं आंदोलन ओबीसींच्या हक्कावर हल्ला आहे आणि त्यानंतर जो सरकारचा जीआर आहे तो चुकीचा आहे, तो रद्द व्हायला हवा, असं मुंडेंनी वंजारी समाजाला उद्देशून सांगितलं। आता आम्ही ओबीसीच्या अस्तित्वासाठी लढतोय। माझ्या जिल्ह्यातील सरपंच हत्याकांडात मी राजीनामा दिला, पण ओबीसी हक्कांसाठी मी कधी मागे हटणार नाही। मुंडेंचं हे भाषण महत्वाचं आहे, कारण ते अजित पवार गटाचे प्रमुख ओबीसी चेहरा आहेत आणि बीडमध्ये त्यांचा प्रभाव मोठा आहे, हे सुद्धा त्यांना सगळ्यांना माहिती आहे। आता त्यांच्या बोलण्यात मराठा ओबीसी तणाव आणखी तापलेला दिसते। आता दुसरीकडे गोपीचंद पडळकर, भाजपचे कडक ओबीसी नेते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभेत कडाळले। ओबीसीची चळवळीचा एक नेता छगन भुजबळ, आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत आणि मराठा आरक्षणांना ओबीसीचा कोटा चारी दिशांनी गेला आणि पडळकर हे नेहमीच आक्रमक असतात। आधी शरद पवारांना महाराष्ट्राचा कोरोना म्हणाले आणि आता जरांगे पाटलावर त्यांनी टीका केलेली आहे। आता ते म्हणाले, सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र समिती नेमावी आणि नाहीतर आम्ही रस्त्यावर येऊ। आता पडळकरांचं बोलणं भाजपच्या ओबीसी बेसला मजबूत करतं मित्रांनो, आणि ते महायुतीत ओबीसीचं वोट बँकेचं एक प्रमुख चेहरा आहेत। आता त्यांच्या उपस्थितीत सभेला राजकीय रंग चढला आणि तिसरं म्हणजे छगन भुजबळ हे ओबीसीचे एक ज्येष्ठ योद्धा आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे। सरकारचे मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी चळवळीचे प्रणेते आहेत।
सभेत त्यांनी सरकारच्या GRला विरोध करत सांगितलं की मराठ्यांना आरक्षण द्या, पण ओबीसी कोट्यात नाहीये. मी मंत्रिमंडळात असूनही ओबीसी हक्कासाठी लढतोय आणि भुजबळांनी 2024च्या कॅबिनेट विस्तारात वगळले गेल्यावरही ओबीसी नेत्यांचा लढा त्यांचा कायम होता आणि आता पुन्हा मंत्रिमंडळात आले, पण म्हणाले की जरांगे पाटलांच्या आंदोलनाने ओबीसी आणि मराठा यांच्यात एक द्वेष वाढला, वाद निर्माण झाला. सरकारने डावळलेलं नाहीये, त्यात त्या द्या. आता भुजबळांचं नेतृत्व महत्वाचं आहे, कारण ते राष्ट्रवादीची ओबीसीचे फेस आहेत आणि त्यांच्या बोलण्याने अजित पवारांना कोंडीत अडकवलं आहे. मित्रांनो, हा मोर्चा फक्त बीड पुरता मर्यादित नव्हता, तर महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांना आता ओबीसी आणि मराठा हे दोन्ही बाजूंना घेराव होत होता. आता जरांगे पाटलांनी भुजबळावर जी टीका केली, तर भुजबळ म्हणाले की मी ओबीसी साठी सत्य बोलतो, यामुळे अजित पवारांना ओबीसी नेत्यांना शांत करावं लागेल, पण हे चालू राहील. तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र फुटून पडेल का? आणि ओबीसी नेत्यांनी मागणी केलेली आहे की ओबीसीसाठी एक स्वतंत्र समिती नेमवा आणि GR रद्द करा. त्यानंतर विरोधी पक्ष काँग्रेस आणि शिवसेना कोणती? युबाटा शिवसेना यांना यातून फायदा होऊ शकतो. मी म्हणतो हे संघर्ष टाळण्यासाठी सरकारने एक डायलॉग सुरू करावा. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी बीड ओबीसी महायलगारची सगळी कथा सांगितली आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडे, पडळकर आणि भुजबळांच्या या लढ्याने महाराष्ट्र राजकारण हादरलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि ओबीसी हक्क जपले जातील का? त्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या लोकमतची चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.